मी ऑफलाईनची स्टुडंट आहे. माझ्यासारखं स्ट्रगल फक्त शुभम सर आणि फातिमा मॅमलाच माहिती आहे. माझ्या लाईफमध्ये जरी करिअरचं लेट असलं तरी पण मला जे काही सोबत म्हणजे हेल्प करणारे भेटले, खूप खूप सपोर्टिव्ह. शुभम सर तर अक्षरशः प्रत्येक रिझल्ट गेल्यावर मी नंतर कॉल करायचं सोडलं होतं. लास्ट 2 इयर्स सरांनी स्वतः प्रत्येक एक्झाम झाल्यावर मला कॉल केला. एकदा तर घरी बोलवून घेतलं होतं. टेन्शन नको घेऊ, तुझ्या म्हणजे तू घाबरते खूप, जणांचं हेच वाक्य होतं. थोडंसं स्वतःमध्ये म्हणजे तुला येतं असं एक कॉन्फिडन्स ठेव. आणि प्रत्येक वेळेस माझं कसं, आज माझे पप्पा येऊ शकले नाही, मला तर खूप इच्छा होती. मी एवढं अरेंज करण्याचा ट्राय केला आणि मी आता इथं बोलते तर फक्त माझ्या पप्पांसाठीच बोलते. त्यांना मी लिंक पण शेअर केली. थोडं टाइम काढून मी काय बोलते ते तरी पहा, कारण आपण कधी आपल्या पॅरेंट्ससोबत एक्सप्रेस करत नाही आपल्या मनातली गोष्ट. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपला असं सत्कार वगैरे असतो तेव्हा ते नेहमी मागे राहण्याचा ट्राय करतात. मला आतापर्यंत कधी एक्झामला जाताना म्हणजे कधी असं काम स्वतः काम काढून टाइम बाजूला ठेवून माझ्यासाठी आले. पण गव्हर्नमेंट सर्व्हिस असली तरी सरांनी मेन म्हणजे सुट्टीच्या दिवशीच कार्यक्रम ठेवला. पण एक शेतकरी कुटुंबाचं असं असतं की आपल्याला एकही दिवस सुट्टी भेटत नाही. आणि सध्या तर खूप कामाचं म्हणजे मी खूप अरेंज करण्याचा ट्राय केला पण नाही झालं. आता नेक्स्ट टाइम म्हणजे सोबत एकदा ओळख करून द्यायचीच आहे पप्पांची, मी एकदा नक्की घेऊन येईल. आणि माझ्या पॅरेंट्ससाठी खरंच हॅट्स ऑफ. एवढं म्हणजे स्ट्रगल माझ्यापेक्षा माझ्या पॅरेंट्सचं जास्त आहे. एवढं 4-5 वर्ष एका मुलीला बाहेर ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. मी 10th पासून बाहेर आहे आणि माझ्या पप्पांचंच एक ध्येय होतं की ही काहीतरी करून दाखवणार. आणि माझ्या भावाने पण खूप जास्त सपोर्ट केला. त्यांना पण म्हणजे खूप मी एक्सप्रेस पण करू शकत नाही, कारण एवढं म्हणजे एक मी विखेल खेडेगावातून आलेली मुलगी आहे आणि एवढं बाहेर ठेवणं, एवढं ट्रस्ट ठेवणं खूप म्हणजे इम्पॉसिबल थिंग आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि टीमला तर खूप खूप थँक्यू की त्यांनी माझ्यावर एवढा ट्रस्ट दाखवला. आणि प्रत्येक वेळेस कॉल एवढं म्हणजे इंडिव्हिज्युअल कोणी विचारत नाही. खरंच शुभम सर, फातिमा मॅम, यस सर, हॅट्स ऑफ. थँक्यू सो मच.